350 वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये महाराणी ताराबाई साहेबांचं निधन झालं। निधनाच्या वेळी त्यांचं वय 86 वर्षाचं होतं। म्हणजे त्या काळातला आयुर्मान बघितलं तर ते तसं जास्त होतं। आता काही लोकांचं म्हणणं आहे की साताऱ्यात कसं निधन झालं, ते करवीर राज्य संस्थापिका आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की महाराणी ताराबाई साहेबांचं उत्तर आयुष्य म्हणजे 1730 नंतरचं आयुष्य हे साताऱ्यामध्ये गेलं। इतका प्रदीर्घ काळ म्हणजे खरं तर ते त्यांनी शिवाजी महाराजांच्या पासून ते जवळजवळ 4 छत्रपतींच्या कारकिर्दी 4-5 सातारचे शाहू महाराज झाले तर पाहिलेले आहे। आणि एवढा आयुर्मान असणाऱ्या व्यक्तींच्या विषयावर महापराक्रमी स्त्री आपण म्हणतो, आज जर त्यांचा अभ्यास समजा एखाद्या विदेशातल्या किंवा देशातल्या कुणाला करायचा असेल तर आपल्याकडं काय साधनं आहेत, काय वाचायचं, तर आपण म्हणजे त्यावेळेचे नाही पण नंतरच्या काळामधले म्हणजे ज्यांनी पाया घातला ते आप्पासाहेब पवार असतील। ताराबाई साहेबांचं पहिलं चरित्र एका महिलेनं लिहिलंय, रंगूबाई साहेब जाधव भोसले, ज्यांच्या रंगूबाई पॅलेसमध्ये आज बेळगावमध्ये मराठा एकीकरण समितीचं कार्यालय आहे, त्या महिलेनं लिहिलंय। आणि ते चरित्र त्यांनी कोल्हापूरच्या त्यावेळेला राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे शाहूपुत्र राजाराम महाराज, त्या ताराबाई साहेबांना अर्पण केलं। त्यानंतर प्रदीर्घ काळ म्हणजे 1940 ला रंगूबाई साहेब जाधवांनी ते चरित्र लिहिलं। त्यानंतर प्रदीर्घ काळ आप्पासाहेब पवारांनी कागदपत्र संकलित केली, संपादित केली, पण महाराणी ताराबाई साहेबांचं चरित्र आत्ता मागच्या वर्षी डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी लिहिलं आणि प्रकाशित केलं। किती मोठा कार्यकाळ आहे बघा, म्हणजे चरित्र लेखन मधला काळ काय केलं आपण आणि हे का झालं याचं कारण परवाच मी एक पुस्तक वाचत होतो। महाराष्ट्रामध्ये ज्यांना साहित्य सम्राट म्हणून ओळखलं जातं अशा नची केळकरांचे लेख संग्रहाचं ते पुस्तक आहे। खरखर ते साहित्य सम्राट आहेत, शब्दप्रभू आहेत, शब्दावर कमांड आहे। त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये मराठेशाहीचा ऱ्हास कसा झाला आणि त्याला कारणीभूत काय आहेत, कोण आहे याची कारण मीमांसा केली। आता मी ताराबाई साहेबांच्या चरित्राचा अभ्यासक असल्यामुळे मला माहिती आहे की नेमकं त्याची कारणं कशी जडलेली आहेत। पेशवाईमध्ये नानासाहेब पेशव्यानं कशा पद्धतीनं राजकारण केलं आणि सगळीकडे देशभरात शत्रू निर्माण केले आणि त्याच्यामुळं तिथंच मराठ्यांचं आरमार बुडवलं समुद्रामध्ये इंग्रजांशी संगनमत करून आणि त्यामुळे झालं। पण हे नची केळकर काय म्हणतात ते बघा, सातारा प्रांतात पेशव्या संबंधाने अप्रियता वाढण्यास कोल्हापुरास मराठ्यांची गादी स्थापन करणारी ताराबाई हीच मुख्यतः कारणीभूत झाली होती। सातारची व कोल्हापूरची गादी एक करू नये असे शाहू महाराजांकडून निधनासमयी बाळाजी बाजीरावांनी लिहून घेतले होते, तरी या गाद्यांमधील वितुष्ट काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण ताराबाईंच्या दुस्वासामुळे ही गोष्ट साध्य झाली नाही। मराठेशाहीत कलहाचे बीज पेरणारी व पेशव्यांचे ऐश्वर्य पाहून मनातून जळफळणारी ही बाई दीर्घायुष्य होती व 1761 साली
पानिपतच्या लढाईनंतर भाऊसाहेब विश्वासरावांच्या मरणाची बातमी ऐकून स्वतःची धन्यता मानून ती आपल्या वयाच्या 82व्या वर्षी मरण पावली. आज शतकानुशतके कोल्हापूरचा व पुण्याचा कायमचा द्वेष आहे. म्हणजे हे लिहिलंय कोणी? नची केळकरांनी. आणि हीच लेखणी ताराबाई साहेबांचं चरित्र लोकांसमोर न येऊन देण्यासाठी कारणीभूत झाली. खरं तर आत्ता जे त्यांनी मांडलंय, ज्या वेळेला नानासाहेब पेशव्यांनी सातारच्या शाहू महाराजांच्या निधनानंतर एक तोतया माणूस सातारच्या गादीवर बसवला. डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी काल त्यांच्या मुलाखतीमध्ये याचं सविस्तर विवेचन केलं, त्यांच्या ग्रंथात सुद्धा लिहिलं, तुम्ही ते जरूर वाचा. त्यानंतर ताराबाई साहेबांनी सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही गाद्या एक कराव्यात म्हणून प्रयत्न केलेले होते. आणि नेमकं हे लिखाण हे 1930च्या दशकातलं आहे. आणि तुम्ही त्यावेळेची सगळी पुस्तकं गोस सरदेसाईंपासून ते या केळकरांपर्यंत असतील किंवा त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी लिहिलं त्या लोकांनी महाराणी ताराबाई साहेबांच्या चरित्राचं अशा पद्धतीनं चुकीची माहिती लोकांपर्यंत दिली, एक प्रकारे विडंबन केलं. आणि त्याच्याच अगोदर राजर्षी शाहू महाराजांना पहिल्यांदा इतिहासामध्ये ताराबाई साहेबांचं महत्त्व कुणाला समजलं असेल तर आपल्या शाहू महाराजांना समजलेलं होतं. शाहू महाराजांनी नानांनी सांगितलं इथं मंदिर बांधलं, सगळं केलं, रथयात्रा केलं, पण हा पहिला राजा आहे असा की ज्यांनी आपल्या संस्थांच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर महाराणी ताराबाई साहेबांचं चित्र कोरून घेतलेलं होतं. सातत्यानं ताराबाई साहेबांचा अभिमान शाहू महाराजांनी व्यक्त केलेला होता. त्याचीच पुढचं पाऊल शाहूपुत्र राजाराम महाराजांनी सुद्धा टाकलेलं होतं. खूप कमी लोकांना परत माहिती आहे की ज्यावेळेला आपला इथली फिल्मची कंपनी पुण्यामध्ये गेली त्यावेळेला कोल्हापूरमध्ये कोल्हापूर सिनेटोन नावाचं म्हणजे आत्ताचं जयप्रभा या स्टुडिओची स्थापना झाली. राजाराम महाराजांनी केली. तर राजाराम महाराजांची इच्छा अशी होती की त्या स्टुडिओमधनं निघणारा पहिला सिनेमा हा महाराणी ताराबाई साहेबांच्या जीवनावरचा असावा. एवढंच काय तर त्यांनी भालजी पेंढारकरांच्याकडून एक नाटक सुद्धा ताराबाई साहेबांच्या जीवनावरचं लिहून घेतलं, त्याचं नाव आहे अजिंक्य तारा. असे अनेक प्रयत्न ताराबाईंचं जीवनचरित्र लोकांपुढे जाण्यासाठी झाले. मग अशी नानांनी सांगितलं, माझ्याकडे एक दुसरा उल्लेख एक आहे, महाराणी ताराबाई साहेबांची महानता जी आहे ती सांगणार आहे. मला मुद्दाम म्हणून मी दाखवतो. हे नोव्हेंबर 27, 1938चं द इल्युस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया आहे. म्हणजे हे नॅशनल जर्नल आहे त्यावेळेचं, म्हणजे वर्तमानपत्र आहे, तर विकली आहे म्हणजे साप्ताहिक आहे. त्याच्यामध्ये हे ताराबाई साहेबांचं एक लेख आला आहे. ही लेखमाला होती त्यावेळेला भारतातल्या पराक्रमी जी काही व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्यावरची ती लेखमाला होती. आणि त्याच्यामध्ये महाराणी ताराबाई साहेबांचं वर्णन त्या लेखकानं केलं आहे. खूप मोठं आहे. पण ताराबाई साहेबांचं वर्णन जे एका सटीक शब्दात त्यांनी जे केलं आहे, आता हे कोण लेखक आहेत हे मला पहिलंच पान मिळालं. दुर्दैवानं आपल्याकडचे आर्काइव्ज स्ट्रॉंग नाही आहेत, इंटरनेटला तर नाही. पण ज्यांनी लिहिलं त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही बघा, तुलना करा मनातल्या मनात. एका बाजूला केळकर त्याच वेळेला लिहितात आणि दुसऱ्या बाजूला ही जी व्यक्ती आहे ती लिहिते, टू लेट द मोगल्स ट्राय टू रिलाय, टू लेट दे टर्न ऑन द फो, रिलेंटलेस, irresistible, the terrible Maratha horses swept through them, turned and charged again and again, cutting down all resistance.
demoralizing, destroying, defeating and routing the proud army of the great Mughal. Once again, a woman military genius had outgeneraled the greatest warriors of her day. म्हणजे त्यावेळेचे जे ग्रेटेस्ट वॉरियर्स होते त्यांचा पराभव, त्यांना मुळासकट उखडून टाकण्याचं काम महाराणी ताराबाई साहेबांनी केलं. आणि ज्यावेळेला आम्ही इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला बघतोय ताराबाई साहेब ज्या लढल्या, खूप मोठा स्पॅन आहे त्यांच्या. रायगडच्या सुटकेपासून म्हणजे ज्यावेळेला संभाजी राजांना पकडलं गेलं त्यानंतर राजाराम महाराजांनी त्या रायगडावरून निसटल्या, प्रतापगडावर आल्या, तिथली पहिली लढाई आहे. तिथून मग परत त्या पन्हाळगडावरून ही पहिली अशी मराठा महिला आहे. इथून पुढं परत वारंवार सांगावं लागतं कोंढरे साहेब सुद्धा की मराठा म्हणल्यानंतर महाराष्ट्रातले सगळ्या जाती जमातीचे लोक असं तुम्ही गृहीत धरा माझ्या तोंडातून ज्या वेळेला येईल त्यावेळेला. तर ही पहिली अशी मराठा स्त्री आहे की जिनं 5-6 दिवसाचा समुद्र प्रवास केला आहे उफनत्या सागरातून, आणि तो सुद्धा शत्रूच्या ज्या फ्लीट्स होत्या, आरमारी जहाजं होती, त्यांना चुकवत त्या होणावरपर्यंत गेलेल्या आहेत. किती रोमहर्षक प्रवास आहे, किती रोमहर्षक हे चरित्र आहे. तिथून जिंजीचा किल्ला जो आहे इथून जवळजवळ 1200 किलोमीटर आहे. खूप मोठा, प्रचंड मोठा किल्ला, ट्रॉय ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं त्या किल्ल्याला. प्रचंड मोठा त्याचा आवार आहे. आणि ज्या वेळेला जुल्फिकार खानानं रायगड जिंकला आणि त्यालाच परत, कारण तो किल्ले घेण्यात पटाईत होता, आणि त्यावेळेचे जे ग्रेटेस्ट जनरल्स जे होते, सेनापती जे होते, त्याच्यामधला आहे जुल्फिकार खान. औरंगजेबाकडे काय आपण आत्ता जे चित्र रंगवलं जात आहे आपल्यासमोर तसं चित्र नाही आहे. औरंगजेबाकडं त्यावेळेला जगातले सर्वोत्कृष्ट सेनापती होते, जगातली सर्वोत्कृष्ट आर्मी, जगातलं सर्वोत्कृष्ट कॅव्हलरी, जगातले सर्वोत्कृष्ट तोफखाना हा औरंगजेबाकडे होता. चुन चुन के देणे, अशी मोज शोधून त्यांनी इराण, तेहरान, कझाकिस्तान पासून ते भारतातल्या इकडच्या कन्याकुमारीपर्यंतचे चांगली माणसं त्यानं आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलेली होती. त्याची जी काय लष्कर होतं त्यावेळेचं मोगल लष्कर जे होतं ते सर्वार्थानं संपूर्ण, म्हणजे स्ट्रॅटेजीच्या दृष्टीनं सुद्धा संपूर्ण होतं. युद्धनीती जी आहे त्याच्या दृष्टीनं होतं, शस्त्रास्त्रांच्या दृष्टीनं होतं. त्याची जी काय रसद पुरवायची असते तर रसद पुरवायच्या दृष्टीने ते सर्वोत्कृष्ट होतं, कारण ती सिस्टीम लागलेली होती. आणि ती बाबरापासून पुढं अकबरापासून सलग सिस्टीम लागलेली होती. जवळजवळ 4 पिढ्यांची ती सिस्टीम आहे. संपत्तीला कमी नाही आहे. सगळ्यात जास्त रिव्हेन्यू त्यावेळेला भारताचा, जगाच्या GDPच्या जास्त रिव्हेन्यू, सगळ्यात जास्त रिव्हेन्यू भारताचा उत्पन्न होता. आणि अशा एका बाजूला कोण कोण आहे बघा, असद खान आहे, गाजीउद्दीन खान, फिरोज जंग आहे, जुल्फिकार खान आहे, त्याचा औरंगजेबाचा मीर आतिश म्हणजे तोफखाना दल प्रमुख तरबियत खान आहे, फतेउल्ला खान आहे. किती नावं सांगावीत. त्यांच्याबरोबर मोठे मोठे राजपूत राजे रजवाडे आहेत. म्हणजे मिर्झा राजा जयसिंगच्या वारसांपासून त्या बुंदेल्यांच्या पर्यंत, म्हणजे ज्या वॉरियर जमाती त्यावेळेला मान्य झालेल्या होत्या या सगळ्यांच्यातले सर्वोत्कृष्ट सैन्य औरंगजेबाकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झालं त्यावेळा ताराबाई साहेबांचा मुलगा 4 वर्षाचा होता. ताराबाई साहेब 25 वर्षाच्या होत्या. औरंगजेबानं मराठ्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारलेला होता. खासा औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घ्यायच्या मोहिमेवर निघालेला होता. त्याच्या अगोदर काय करायचा, औरंगजेब एखाद्या ठिकाणी छावणी करायचा,
म्हणजे आता त्याची मुख्य छावणी आपल्या इथं पंढरपूरच्या जवळ माचनूर नावाचं ठिकाण आहे. तिथं अजून सुद्धा औरंगजेबाचा किल्ला आहे. तिथं त्याच्या कन्येची कबर सुद्धा आहे. आणि जिथं ती कबर बांधली घोडेश्वरला, त्याला बेगमपूर सुद्धा म्हटलं जातं. खूप किल्ला, मजबूत किल्ला त्यानं त्यावेळेला तिथं बांधला होता. तिथं त्या भीमा नदीच्या दोन्ही तीरावर एक मोठं शहर वसलेलं होतं. 5-6 हजार त्यावेळची लोकसंख्या. आणि औरंगजेब तिथं राहत होता आणि तिथून युद्ध संचलन करायचं, एका ठिकाणी राहून युद्ध संचलन करायचं. पण जिंजीचा किल्ला गेल्यानंतर राजाराम महाराज ज्या वेळेला इथं आले आणि त्यांनी सातारचा किल्ला हा मराठ्यांची राजधानी म्हणून करायचं ठरवलं, त्याच वेळेला खासा औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मोहिमेवर निघाला. तुम्ही विचार करा, औरंगजेबाचं सैनिक येणं, सेनापती येणं, त्याचं सैन्य येणं आणि स्वतः बादशाहच वेढा घालायला येणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक होता. आणि त्याची सगळी बाय हुक और कुक तर किल्ला जिंकलाच पाहिजे, कसाही करून, काहीही करून, कितीही सैन्य मरू दे, कितीही खर्च येऊ दे, अशा तो हट्टानं पेटलेला होता. त्याची अनेक वर्णनं तुम्ही खरं तर आपल्या इकडच्या साधनांमधनं मिळतच नाहीत. ती सगळी परकीय साधनांमध्ये, म्हणजे जी लिहिलंय कोणी, त्यावेळेला जो पराक्रम गाजवला, महाराणी ताराबाई साहेबांच्या युद्ध नेतृत्वाखाली पराक्रम गाजवला. मी मगाशी सांगत होतो की सिंहगडावर निधन झालं त्यावेळेला औरंगजेब साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला होता. त्यावेळेला त्यांना असं वाटलं मोगलांना की मराठी आता युद्ध नेतृत्वहीन झालेले आहेत, मराठ्यांना नेतृत्व राहिलेलं नाही. राजाराम महाराज गेला, कोणच मराठ्यांचं नेतृत्व करायला नाही आहे. आणि त्यावेळेला तशी पद्धत सुद्धा होती, कारण एखादं घराणं असायचं, त्याचा प्रमुख जर असेल, राजा असेल, बादशाह असेल, तो जर गेला तर ते राज्यच खालसा व्हायचं. आणि ही उदाहरणं आहेत त्याच काळातली. विजापूरचं राज्य 350 वर्षाचं राज्य, गोवळकोंड्याचं राज्य तेवढ्याच वर्षाचं राज्य, संपूर्ण गेली, त्याचं नामोनिशान मिटलं. पण राजा गेल्यानंतर, राजाला पकडल्यानंतर, बादशहांना पकडल्यानंतर, पण इथं राजाराम महाराज गेले. औरंगजेबाला, मोगलांना वाटलं की आता आपण जिंकलो. मराठ्यांच्या विरुद्धची प्रदीर्घ काळाची लढाई, जी खासा औरंगजेब 1681ला आलेला होता त्यावेळेपासून सुरू झालेली लढाई, 20 वर्षाची लढाई आता संपली. आणि आता आपण उत्तरेमध्ये आपल्या महालातनी जाऊन राहण्यासाठी रिकामं झालो असं त्याच्या सैन्याला, सेनापतीला, खासा औरंगजेबाला सुद्धा वाटलं. पण त्याच वेळेला महाराणी ताराबाई साहेबांनी मराठ्यांचं युद्ध नेतृत्व हातात घेतलंय. नानानं मी म्हटलो एक अभ्यास द्या, तर अभ्यास असा आहे की ताराबाई साहेब 25व्या वर्षी औरंगजेबासंघ, औरंगजेबाच्या या सगळ्या ग्रेटेस्ट जनरल संघ लढाईसाठी सज्ज झालेल्या होत्या. त्यांची स्वतःची युद्धनीती होती आणि ती सगळी युद्धनीती ही आपल्याला त्यावेळेच्या कागदपत्रांमध्ये दिसते. महाराणी ताराबाई साहेबांचं तुम्ही बाकीचं काहीच वाचू नका. ह्या जे 1700 ते 1707 मधली महाराणी ताराबाई साहेबांनी त्यांच्या मुलाच्या नावानं ते कारभार करायच्या, त्यामुळे मुलांच्या नावानं पत्र आहेत शिवाजी महाराजांच्या. ती पत्र तुम्ही फक्त बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की त्या पत्रातून महाराणी ताराबाई साहेबांची सगळी युद्धनीती आपल्याला स्पष्ट दिसते, स्फटिकासारखी स्पष्ट दिसते. आणि या अशी मी सांगितलं की कुठल्या ताकदीवर आपण गेलेलो होतो. आपल्याकडची साधनं कमी आहेत. वारंवार आमच्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकांना जरा आवाज बघा कुठं चाललाय. मी चालू ठेवतो, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय का, कारण वेळ सुद्धा झालाय. खूप कमी वेळामध्ये चरित्र मांडायचं आहे. पण मेजर स्वातीताई इथं आहेत, सगळे लष्कराचे सगळे दिग्गज इथं आहेत, खाली सुद्धा तसे आहेत. थोडंसं ताराबाई साहेबांच्या लष्करी युद्ध नेतृत्वाबद्दल मला बोलावंसं वाटतंय की आपल्या या सगळ्या युद्धनीतीबद्दल
ताराबाई साहेबांच्या राजाराम महाराजांच्या पत्रातून जे काही येतंय ते खूप महत्त्वाचं आहे. एक एक पत्र हे एक एक ग्रंथाचं काम करते असं माझं म्हणणं आहे. आता हे जे मी पत्र तुम्हाला थोडक्यात जरा वाचून दाखवतो, ते पत्र जरी परशुराम पंत प्रतिनिधींनी लिहिलं आहे, आणि हे पत्र कशावर लिहिलं आहे? द मशरूल अनाम विठोजी बाबर देशमुख नाणेगोल यास परशुराम त्र्यंबक मुख्य प्रधान सुबूर सहन वगैरे लिहिलं आहे. तुम्ही रायाजी तुकदेव याबरोबर कित्येक आपले एकनिष्ठेचे वर्तमान सांगितले, त्यावरून साकल्य कळो आले वगैरे 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 वगैरे. आजी औरंगजेब खासा येऊन सातारचे पायी बैसला आहे. म्हणजे औरंगजेब खासा आला आणि सातारला वेढा घालून बसलाय. अशा प्रसंगामध्ये तुम्ही आपले निष्ठेने इमाने इतबारे राहून आपली कसोटी दाखवणे, हशमाचा जमाव करून काही कबाड खुरियात जात आहे ते मारणे, बैल उंट गुरेढोरे जे सापडेल ते तुम्हास माफ केले असे. ही मराठ्यांची युद्धनीती आहे. म्हणजे जे सातारच्या खोऱ्यामध्ये जे औरंगजेबाची जी रसद येत होती ती तोडण्याचा त्यांनी कसा प्रयत्न करत होते ह्याच्यावरून समजतंय. निशाण नगारा जे सापडेल ते दिवाणाचे, म्हणजे ते छत्रपतींचे, वरकडीत बक्षीस तुम्हास आहे असं वगैरे लिहिलंय. राजश्री स्वामी लष्कराच्या फौजेनिसी सिंहगडास आले आणि कुल लष्कर औरंगजेबावरी रवाना केले. म्हणजे त्यावेळेला राजाराम महाराजांनी औरंगजेबावर मराठ्यांचं लष्कर जे आहे ते रवाना केलेलं होतं. राजश्री जाधवराव सेनापती, मल्हारराव, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले व वरकट डोंगरे ऐसे जमावानेशी ब्रह्मपुरीच्या रोखे जाऊन ब्रह्मपुरी मारली. त्याच वेळेला औरंगजेब ज्यावेळेला सातारला वेढा घातला होता त्यावेळेला मराठ्यांची नावं तुम्ही बायका कोणी कदाचित ऐकली असतील नसतील. कोण? परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, मल्हारराव. आणि तिथं काय केलं? ब्रह्मपुरी मारली. म्हणजे बादशाच्या मुख्य छावणीवर मराठ्यांनी छापा टाकला. जे माचनूर मगाशी मी सांगितलं ती ब्रह्मपुरी आहे, त्याला औरंगजेबाने इस्लामपुरी नाव दिलं होतं, त्याच्यावर छापा टाकला. बेगम पाचशाची लेख धरली व भले भले लोकांचे कबिले कैद केले. एवढंच काय, तेथून येऊन 10,000 लमान मारून नेले असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. आता ह्याच्यात काय आहे? सातारा तो हिम्मत धरून बांधतो, गनिमाचा हिसाब धरत नाही. गनिम तो धिगावलाय म्हणजे घाबरलाय. श्रीकुपूने औरंगजेब पराभवाते पावतच आहे. ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठ्यांनी औरंगजेब एका बाजूला मराठ्यांचे किल्ले घ्यायला आलाय आणि दुसऱ्या बाजूला मराठे खासा औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकतात आणि त्याच्या लेकीला धरलंय. तिचं पुढं काय झालं मराठ्यांचं आपल्याला माहीत आहे. स्त्री दाक्षिण्य त्याला परत सोडला असेल. किती मोठी गोष्ट इतिहासात दडलेली एका पत्रात आहे. असंच एक पत्र आहे. साताऱ्याचा वेढा, खरं तर त्या साताऱ्याच्या वेढ्यामध्ये आज आपण जे रॉकेट टेक्नॉलॉजीचं जे श्रेय आहे ते टिपू सुलतानला देतो. त्याची असतील रॉकेट्स चांगली, पण औरंगजेबाच्या बातमीपत्रामध्येच 1-2 उल्लेख आहेत ते ह्या रॉकेटबद्दल आहेत. औरंगजेब वेढा घालून बसलेला होता आणि मराठ्यांनी साताऱ्याच्या किल्ल्यावरून औरंगजेबाच्या सैन्यावर रॉकेट टाकलेत. आणि ती रॉकेट ज्यावेळेला औरंगजेबाला समजलं की असं काहीतरी एक वेगळं वेपन आपल्या सैन्यावरून पडतंय, त्यावेळेला त्यानं ती बघायला मागवली. त्याचे अवशेष जे आहेत ते बघायला मागवले आणि आपल्या मीर आतिशला सांगितलं की हे असली गोष्ट आपल्या सैन्यात का नाही. म्हणजे त्यावेळेला मराठे किल्ल्यावरून रॉकेट्स सोडत होते. रॉकेट्स टेक्नॉलॉजी जी आहे कमी ह्याची असेल पण ती आपल्याकडे होती. आणि अशा एका बाजूला हे सगळा पराक्रम सुरू असताना ताराबाई साहेबांचं एक पत्र वाचतो आणि मी थांबतो कारण वेळ झाला. साताऱ्याचा किल्ला लढला, औरंगजेबाची प्रचंड हानी झाली आपल्याला माहीत आहे. त्यानंतर त्यानं पैसे देऊन तो किल्ला घेतला. ही ताराबाई साहेबांची रणनीती होती की पर्जन्य पडेपर्यंत किल्ला झुंजवायचा आणि
पर्जन्याच्या तोंडावर हा किल्ला मोगलांना द्यायचा आणि परत मोगलांची पाठ फिरली की तो जिंकून घ्यायचा, ही रणनीती होती. आता या रणनीतीविषयी काल डॉक्टर यशवंतराव थोरात साहेबांनी सुद्धा एक पेपर सादर केला शिवाजी विद्यापीठामध्ये. खूप चांगलं त्यांचा पेपर तो झाला. तर याच्यामधलीच एक रणनीती आहे. एक वर्णन आहे मोगल इतिहासकारांनी लिहिलेलं. ते काय म्हणतात, या रणनीतीमधली आणि एक सगळ्यात महत्त्वाची रणनीती काय होती बघा, की मराठ्यांना औरंगजेबाला मारायचं नव्हतं. उलट औरंगजेब जितका काळ जिवंत राहील तितका काळ तो मराठ्यांना पाहिजे होता. आता हे कोण सांगतंय? हे माझ्या काय स्वतःच्या डोक्यातलं नाही आलेलं. त्यावेळा त्या भीमसेन सक्सेनानंच लिहून ठेवलं आहे. मोगल इतिहासकारांनी अनेक लोकांनी लिहिलं आहे की औरंगजेब जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत आहे, इथं आहे, मराठ्यांसंग लढतोय, तोपर्यंत तुम्ही जरा नकाशा डोळ्यासमोर आणा आत्ताच्या भारताचा, आत्ताच्या पाकिस्तानचा आणि आत्ताच्या अफगाणिस्तानचा. काबूल कंधार माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. काबूल कंधारपासून ते खालच्या तंजावरपर्यंत आणि इकडं आसामपर्यंत आणि इकडं खंबाईच्या आखातापर्यंत सगळं राज्य हे एक छत्री हे औरंगजेबाचं होतं. एवढा प्रदीर्घ काळ राज्य ज्या सम्राटानं केलं, खरं तर ते सम्राट आपण म्हणतो की चारी बाजूनं सगळं राज्य टेकलेलं होतं. 22 सुब्यांचं राज्य होतं. आणि युद्ध खर्चिक असतं. सैन्य पोटावर चालतं. सैन्य जसं शस्त्र असतं तसं सैन्य पोटावर सुद्धा चालतं. त्याला पैसे लागतात, पगार द्यायला लागतात. पगार दिले नाही तर कोण टिकत नाही. त्यामुळं सगळी संपत्ती त्यावेळेच्या समृद्ध भारतातली मोगलांच्या 22 सुब्यांचं राज्य होतं. दख्खन हा एक सुबा होता फक्त. 22 सुब्यांचं राज्य होतं. बंगालमधला समृद्ध, ही सगळी संपत्ती त्यावेळेला औरंगजेबाच्या छावणीकडे येत होती. आणि मगाशी मी सांगितलं, काही कबिला बाड मारून मराठ्यांनी जिंकून घ्यावं म्हणून ताराबाई साहेब सांगत होत्या. आणि त्यामुळे मराठे, त्या इतिहासकारानं लिहिलंय की औरंगजेबाला दीर्घायुष्य लाभावं, हे उपरोधान आहे, दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपल्या देवीची पूजा अर्चा करतात दर मंगळवारी आणि शुक्रवारी जमून, आणि आपापसात प्रसाद वाटतात. शत्रूला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करणारे हे मराठे आहेत. का तर त्याची सगळी संपत्ती आपल्याकडे येते. आणि अशी युद्धनीती ही जगात कुणी वापरली असेल त्याच्या अगोदर आणि नंतर असं माझ्या तरी अजूनपर्यंत अभ्यासात आलेलं नाही आहे. आणि त्यामुळं ताराबाई साहेब या जशा महान मुत्सद्दी आहेत तशाच त्या ग्रेटेस्ट जनरल सुद्धा आहेत आणि त्या स्ट्रॅटेजिक सुद्धा आहेत. रणनीतिकार मराठीमध्ये शब्द आहे. ताराबाई साहेब ह्या मोठ्या रणनीतिकार आहेत. त्यांची ही रणनीती मराठ्यांना समृद्ध करून गेली आणि त्यांच्या रणनीतीमुळं पुढं मराठ्यांच्या स्वराज्याचं तर वाचलंच, काही त्याबद्दल दुमतच नाही, पण मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर होण्याचं कारण ही ताराबाई साहेबांची रणनीती आहे. त्यांना हे बाळकडू त्यांच्या पिताजींच्याकडून, त्यांच्या सासऱ्याकडून, म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडून, त्यांच्या पतीकडून, कारण जगातला सगळ्यात प्रदीर्घ काळचा वेढा एखाद्या किल्ल्याला घातलेला हा राजाराम महाराजांनी लढवला जिंजीचा. आणि त्यावेळेला ताराबाई साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ज्या पद्धतीनं कमांड घेतली आणि औरंगजेबाला झुंजवलं, त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्या खूप अगोदरपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील आहेत. म्हणजे किल्ला लढवायचा कसा, सैन्याला आदेश कसे द्यायचे, सेनापतींना कसं सांभाळायचं, मुत्सद्द्यांना कसं सांभाळायचं, ह्या सगळ्या गोष्टी ताराबाई साहेबांच्याकडे आहेत. आणि म्हणून त्यांनी औरंगजेबाचा, की जो तत्कालीन जगातला सगळ्यात सामर्थ्यवान शक्तिशाली बादशाह होता,
सगळ्यात श्रीमंत बादशाह होता. मग अशी सांगितल्याप्रमाणे जगभरातले जे जे चांगले चांगले सेनापती त्याच्याकडे होते. अशा बादशाचा पराभव या महाराणी ताराबाई साहेबांच्या रणनीतीमुळे झाला. आणि म्हणून ताराबाई साहेब आपल्यासाठी वंदनीय आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नंतरची ज्यावेळेला शाहू महाराज सुटून आले त्यानंतर ताराबाई साहेबांनी कोल्हापूर राज्याची स्थापना केली. खरं तर पहिल्यापासून होतं, पण एका महिलेनं एखादं राज्य स्थापन करावं आणि महिलेला राज्य स्थापनाचा दर्जा दिला जावा कित्येक वर्ष, ही सुद्धा घटना जगामध्ये एकमेव आहे. महिलांनी राज्य चालवलेले आहेत, पण राज्य स्थापन करणं हे काम महाराणी ताराबाई साहेबांनी केलं आहे. किती महानता आहे, किती मोठेपण आहे. पण आपण थोडंसं कमी पडतोय. आपण आपल्या सगळ्या ताकदीनं ताराबाई साहेबांचा इतिहास जगासमोर नेला पाहिजे. आणि इतिहास का नेला पाहिजे की आज वुमन एम्पॉवरमेंटचं युग आहे. महिलांना सक्षमतेनं उभा करण्याचा आहे. भारतीय लष्करामध्ये सुद्धा स्वातीताईंसारख्या महिला मेजर पदापर्यंत गेलेल्या आहेत. तर ही वुमन एम्पॉवरमेंटसाठी खूप हे चरित्र प्रेरणादायी आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कोल्हापूरचं आणि मराठ्यांची शान आहे, मराठ्यांचा स्वाभिमान आहे, म्हणून तो पुढं नेला पाहिजे. आणि बोलता तर खूप येईल, पण थोडंसं आवर्त घेतो. नानांचं खास करून अभिनंदन की महाराणी ताराबाई साहेबांचं हे जन्माचं 350वं वर्ष आहे. त्यांची जन्मतारीख मिळत नाही, पण वर्ष मिळते कारण त्यांचं निधन झालं त्यावेळेचं त्यांचं वय कागदपत्रांमध्ये नोंद आहे. त्यामुळे वर्षच आपण 350वं वर्ष म्हणून साजरं करतोय. आणि महाराष्ट्र शासनानं खरं तर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनीच पहिल्यांदा आपल्याला जाग आणली. पहिली परिषद त्यांनी घेतली. त्यांनी इथं दिलीपराव दिसतात मला, ताराबाई साहेबांचा रथोत्सव त्यांनी केला. आणि मग आपण नानांनी सुद्धा ठरवलं की काय असेल ते असेल, शासन काय करतं ते करू दे, आपण आपल्या पातळीवर लोकोत्सव म्हणून ताराबाई साहेबांचा जयंती उत्सव आपण करायला पाहिजे. आणि अनेक सगळ्या अडचणीतून ताराबाई साहेबांचं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे डोक्यात आला त्यांचा की ताराबाई साहेबांच्या नावानं एका पराक्रमी कर्तृत्वान महिलेला किताब दिला गेला पाहिजे. आणि त्यांनी निवडसुद्धा ज्यांनी भारतासाठी शौर्यानं लढून प्राणार्पण केलं अशा एका शूर योद्ध्यांच्या पत्नी आणि स्वतः ते शूरत्व परत लष्करात जाऊन ज्यांनी सिद्ध केलं आहे अशा स्वातीताई महाडिक यांना द्यायचं ठरवलं. खरं तर बुधवारी सकाळी कार्यक्रम घ्यायचा का नाही याच्या विषयावर खूप चर्चा झाली, कारण पण आमच्याकडे हॉलच उपलब्ध नाही आहेत कोल्हापुरात. हा एकच राहिला आहे. हे सुद्धा काहीतरी रिन्युएशन काढणार आहेत वाटतं. म्हणजे आता मग एकच ते टेंबे सभागृह तेवढं राहते, कारण केशवराव भोसलेचं रिन्युएशन काढते. पण सकाळी कार्यक्रम घेतला आणि भरगतचं हे सभागृह भरलं. ताराबाई साहेबांचं कर्तृत्व आणि त्याचबरोबर कोल्हापूरचं असणारं त्यांचं नातं जिव्हाळा हा आपण असाच टिकवून ठेवावा एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.